आज निवडणुकीसाठी जवळपास 4 वर्ष आपण वाट पाहिलेली आहे आणि वाट पाहता पाहता या भाजपवाल्यांनी मुंबईची वाट कशी लावली हे देखील आपण पाहिलेलं आहे। गेल्या या पूर्ण 10 दिवसांमध्ये प्रचार सुरू असताना घरोघरी आम्ही जात आहोत, प्रचार पाहत आहोत। कोण असेल म्हणजे मला इथे पण येते आणि प्रचार पाहत असताना शाखेचं वातावरण प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे मी गेलेलो आहे वातावरण एकच आहे। येतात ते फक्त ठाकरे, येतात ते भगवा, येते ती शिवसेना, येते ती मनसे, येते ती राष्ट्रवादी, येते ती शिवशक्ती। कारण गेल्या 4 वर्षामध्ये मिंदींची टोळी असेल, चोर गँग, भाजप असेल, वोट चोरी, नोट चोरी, क्रेडिट चोरी ह्याच्या पुढे गेलेच नाहीत। अजून खूप घेतले त्यांनी, पण परवा शिवतीर्थावर मी आपल्याला सांगितलं होतं की आपण काय काय कामं केली, आपण ते सगळं पाहिलं, सगळ्यांनी भाषण पाहिलं, काय कामं केली ही मी अभिमानाने सांगितली। पुढे काय आपल्याला करायचंय हे देखील आपण सगळीकडे दाखवलेलं आहे। मग पागडींच्या इमारती असतील त्यांना कसं आपण मार्ग मोकळा करून देऊ शकतो, प्रत्येक शाळेमध्ये आपण कसे ज्युनियर कॉलेज आणू शकतो, बीएसटीचं भाडं कसं कमी करू शकतो, बीएसटीच्या बस या 10,000 पर्यंत कशा नेऊ शकतो, शासकीय कर्मचारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, फायर ब्रिगेडचे कर्मचारी असतील, ह्यांना आपण घर हक्काची आणि परवडणारी कशी देऊ शकतो हे सगळं दाखवलेलं आहे। पण हे सगळं होत असताना आता वेळ आलेली आहे की ह्या सगळ्या आपल्या वचननाम्याला जर वचनपूर्ती करायची असेल तर मतदान करण्याची। मशाल हे सगळीकडे पेटणारे हे दिसतंय, जे वातावरण आता दिसतंय महाराष्ट्रामध्ये आणि जे मुंबईमध्ये वातावरण दिसतंय, महापौर आपलेच बसणार हे आज पक्क ठरलेलं आहे। आणि कोण थांबू शकतो? राजसाहेब एकत्र आले, उद्धव साहेब आणि राजसाहेब जेव्हा एकत्र येतात, पवार साहेबांचा जेव्हा आशीर्वाद आपल्या सोबत येतो, तेव्हा ही मुंबई ही देशाला दाखवू शकते की आपण देशासमोर आणि दिल्ली समोर झुकणार नाही। आपण ह्या देशाचे जे भाग आहोत ते आर्थिक राजधानी देशाची जरी असली तरी महाराष्ट्राची राजधानी पहिली आहोत। काय 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 म्हटले गेले ह्या मुंबईला आपल्या या भाजपवाल्यांनी। आपलं सरकार होतं तेव्हा त्या भाजपचे आता खासदार झालेत ना, ते काय उपमा दिलेली आपल्या मुंबईला, पीओके आल्यासारखं वाटतं। आणि ह्यांचेच योगीजी जिथे जिथे निवडणूक असतात तिथे जाऊन सांगतात अभी पीओके 6 महीने में भारत में आएगा। 14 वर्ष होऊन गेले, 14 चालू आहे। पीओके सोडा, पण भाजपवाल्यांना मुंबई पीओके सारखी वाटायला लागली होती। आपल्याला ही शिवीगाळ करणारी भाजप तुम्ही मान्य करणार का? परवाकडे ते अन्नमलाई येऊन गेले, रसमलाई खूप चांगली असते तेव्हा, तुम्ही मूडच घालत रसमलाई म्हटलं आता। पण जर खरोखर राज्य कसं पुढे जायचं असतं हे पाहायचं असेल ना त्यांना, तर त्यांनी स्वतःच्या राज्यामध्ये स्टॅलिन साहेब जसं काम करतात ना ते पाहावं। स्टॅलिन साहेबांनी कुठच्या कुठे तामिळनाडूला लिहिलेलं आहे, म्हणून त्या रसमलाई अन्नमलाईला तिथे पण विचारत नाही, इथे पण विचारत नाही। अन्नमलाई 0। स्टॅलिन साहेबांच्या कामामुळे तामिळनाडूमध्ये अन्नमलाईचं डिपॉझिट पण जप्त झालं, तो स्वतः तिथे 0 आहे आणि इथे हिरो बनायला येतोय। पण ही भाजपची मानसिकता आहे, विभाजन करा, विष पेरा, कुठे ना कुठेतरी दंगली घडवा, सगळं काही करा। तर पुढच्या 2 रात्री या फार महत्वाच्या आहेत। अफवा पसरवल्या जातील, पैसा पसरवला जाईल, आपण बळी पडणार आहोत। आत्ताकडेच मी एक रील पाहत होतो, एक आपला मराठी माणूस आहे, त्याला भाजपवाल्यांनी पैसे दिले थोडे हे मतदानासाठी, आणि तो त्याला सांगतोय साहेब पैसे तुम्ही जे देताय ना मला, ठीक आहे पैसे आज मी घेईन पण ते उद्या संपतील। मी जर तुम्हाला आज मत दिलं ना, उद्या मुंबई संपेल, त्याचं तुम्ही काय करणार? काय करणार त्याचं? आणि सगळीकडे आपण म्हणूनच जे निष्ठावंत उमेदवार आहेत, जे मुंबई प्रेमी उमेदवार आहेत, जे मुंबईची निष्ठा त्यांची कायम आहे, असे सगळीकडे उमेदवार दिलेले आहेत। हे जे सगळीकडे आपण 227 वॉर्ड मध्ये आपण मुंबई ही लढवतोय, प्रत्येक वॉर्ड मध्ये भाजप ही एक विचारधारा आहे जी मुंबई द्वेष्टी आहे, महाराष्ट्र द्वेष्टी आहे। आता आपल्याला धडा शिकवणं गरजेचं आहे की भाजपला आता आपण इथे येऊ देणार नाही। मला कोणीतरी परवा विचारलं की आदित्य पण तुमचा पुढचा प्लॅन काय आहे? अनेक ठिकाणी जसं बिनविरोध निवडणुका झाल्या तसंच इथे पण निवडून आल्यानंतर पलीकडे गेले तर काय? मी बोललो हा तर प्रश्न आधी पण विचारू शकला होता तुम्ही, निवडणूक चालू असताना पण पलीकडे तर काय? आता तुम्हाला वाटतं का ह्यांच्यावर प्रेशर नव्हतं? एवढा चांगला कार्यकर्ता, दमदार कार्यकर्ता निशिकांतजी तुमच्यावर प्रेशर नव्हतं? सुनील शिंदेजींवर प्रेशर नव्हतं?
महेशजींवर प्रेशर नव्हतं. प्रत्येक उमेदवार आणि अनेक इच्छुक जे आपले कार्यकर्ते म्हणून आज काम करतात, अनेक लोक आपले असे तिथेच माझ्यासोबत साईनाथ पण आहे. आपले अनेक लोक असे जे इच्छुक होते, इथे मला काही चेहरे दिसतात. पण युती झाली किंवा आपला एक उमेदवार ठरला म्हणून उद्धव साहेबांनी सांगितलं, साहेब ही लढाई मुंबईची आहे, मी एक पाऊल मागे जाईन पण मुंबईला मी कदापि मागे जाऊ देणार नाही. हा माझा मानव धर्म नाही तर मुंबई धर्म पण आहेच. ही निष्ठा आहे, हे प्रेम आहे. आणि जिंकून आल्यानंतर प्रत्येक ही व्यक्ती कोणी तिथे जाणार नाही. काही प्रेशर आत्ता, दमदाटी आत्ता, आपण एकदा ठेचून काढलं यांची दमदाटी, नंतर मुंबईला कोणी वाकू शकणार नाही. पण आज ती वेळ आलेली आहे की आपल्याला ठरवायचं, आपल्याला निर्णय घ्यायचा, आपल्याला निर्धार करायचा आहे की ही मुंबई आपल्याला जिंकायचीच आहे. चांगले चांगले उमेदवार पलीकडे आता मी हेमांगी ताईंकडे पण जाऊन आलो. तिथे पण आपण जेव्हा पाहत होतो की उमेदवार कोण कोण चांगले आहेत, कारण अर्थात प्रत्येक निवडणुकीमध्ये शाखा प्रमुख, शाखा समितिका, कधी उपशाखा प्रमुख यांना सगळ्यांसोबत घेऊन बसतो. हेमांगी ताईंचं चांगलं काम आहे, हेमांगी ताईंचं चांगलं नाव आहे. पण दुसरे जे तिथे आपल्याकडूनच फुटले आणि अपक्ष म्हणून लढतायत, शाखा प्रमुख होते आपले बाबू कोळी होते ना, आमच्यामध्ये होते. पण आता सगळीकडे जे सांगतात की नाही मी एवढं निष्ठावंत राहिलो म्हणून मला तिकीट नाही मिळालं वगैरे वगैरे, असं नाहीये. जेव्हा आपण पडताळणी करत होतो की कोण कोण उमेदवार आहे, त्यांची एक केस सापडली आपल्याला, जी त्यांनी केस लपवली होती, सांगितली नव्हती. गुंगी टाकून, गुंगीचं औषध देऊन त्यांनी बलात्कार केल्याची केस आहे तिच्यावर. अशा लोकांना आपण तिकीट देऊ शकतो का? एका बाजूला तुम्ही जे महायुती म्हणून जे मिंदी टोळी आहे, घर किती लुटलेत, घर किती लाटलेत, कुठे कुठे यांचे चावे आहेत, कुठे कुठे यांनी स्लम मध्ये दमदाटी केलेली आहे, कुठे कुठे यांनी बिल्डिंग मध्ये घरं घेतलेली आहेत. पण हे काय आनंदाने घेतलेली नाही आहेत, हे पापाच्या आणि शापाच्या पैशाने घेतलेले, दमदाटी करून घेतलेले आहेत. लुटलेलं आहे मुंबईला आहे ना, तसंच भाजपने जे लुटलेलं आहे. तुम्ही निर्णय घ्यायचा आहे, तुम्ही मुंबईला कोणाच्या हातामध्ये देणार आहात, तुम्ही ठरवायचं ते. जी मुंबई आपण एवढी 25 वर्ष जपत आलो, जोपासत आलो, ज्या मुंबईला आपण जगात कुठेही नाही तशी आरोग्य सेवा दिली, शिक्षण व्यवस्था आणली, BST बस आणली, हे सगळं जेव्हा आपण करत होतो, तीच मुंबई आज भाजप संपवायला निघालेली आहे, आपल्या आर्थिक कणा मोडायला निघालेली आहे. तुम्ही तो कणा मोडू देणार आहात की मुंबई आपल्या हातात ठेवणार आहात, हे तुम्ही ठरवायचं. परवा जे राज साहेबांनी प्रेझेंटेशन दिलं, तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल, पाहिलं तर प्रेझेंटेशन राज साहेबांचं, ते आज मी पुन्हा एकदा इंस्टाग्रामवर टाकले. प्रत्येक आपल्या इकडच्या मराठी माणसांनी पाहावं, जे अमराठी असतील त्यांनी पण पाहावं. कारण मी जे चॅलेंज सगळीकडे देतो, आज ते चॅलेंज मी तुम्हाला देतो. तुम्ही सगळे अस्सल मुंबईकर आहात, हाडामासाचे मुंबईकर आहात, तुमचा जन्म इकडचा आहे. चला आज तुम्ही तुमच्या माथेवर मुंबईकर लिहा आणि मंत्रालयात जा आणि सांगा मुख्यमंत्री महोदयांना की मला 1 स्क्वेअर फूट जागा मुंबईमध्ये फुकटात पाहिजे. नाही देणार, नाही देणार. अच्छा चला, मग तुमचं इकडचं मुंबईकडचं लेबल काढा. तुम्ही मग मराठी असो अमराठी असो, तुम्ही मराठी असो, तेलुगू असो, तुम्ही कुठचीही भाषिक असो, गुजराती असो, कोणी असो, तुम्ही हिंदू असाल, मुस्लिम असाल, ख्रिश्चन असाल, बुद्धिस्ट असाल, शीख असाल, जैन असाल, कुठचेही असाल, तुम्ही जेव्हा इथे अडाणी लिहाल ना आणि सांगाल 1 स्क्वेअर फूट पाहिजे, किती मिळणार? 1600 स्क्वेअर फूट मिळाले, 1600 एकर त्यांना इथे मिळाले फुकटात. हेच मी सतत सांगत आहे, हेच जे राजसाहेब सांगत आहेत, हेच जे उद्धव साहेब सांगत आहेत की आपण लढतोय ते आपल्या मुंबईसाठी लढतोय, आपल्या मुंबईच्या अस्तित्वासाठी लढतोय, आपल्या मुंबईच्या अस्मितेसाठी लढत आहे. ही मुंबई जी आपण एवढी पुढे पुढे आणली, ही मुंबई जी आपण एवढ्या अभिमानाने एवढी आणलेली आहे, आता निर्णय तुमच्या हातात आहे की तुम्ही मतदान कोणाला करणार. जे मुंबई संपवायला निघालेले आहेत त्यांना तुम्ही मतदान करणार की जी मुंबई आपण बांधली. परंतु अमित पण येत आहे, येऊ दे, येऊ दे अमित, वरती वरती वरती. आम्ही थांबलोय सगळे. शिवसेनेचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, शर्मिला काकी पण आले आहेत, अमित आहे आणि
आमच्या भेटी झाल्यात. पण आज अंगावर आता वरती आलं तर काटा आला खरोखर. कारण हा क्षण, ही ताकद ही आज एकवटली आहे, ती तुमच्यासाठी एकवटलेली आहे, मुंबईसाठी एकवटलेली आहे. मुंबई संपवायला जी भाजप निघालेली आहे, ते तुम्ही नीट विचार करून मतदान करणं गरजेचं आहे. मी तर तुम्हाला अजून एक सांगेन की प्रत्येक मुंबईकर, जसं मी सांगितलं, भाषा, प्रांत, पंथ, जात पात, धर्म ह्याच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाने मतदान करायच्या आधी जसं आपण मंदिरात जाऊन पुढे जातो ना, तसं राजसाहेबांनी परवा जे प्रेझेंटेशन दिलं ते 4 मिनिटं 21 सेकंदचं प्रेझेंटेशन पहिलं शांतपणे बघा आणि मग विचार करा की ही मुंबई तुम्ही अदानीच्या हातात देणार की मुंबईकरांच्या हातात ठेवणार. फडणवीस साहेब परवा म्हणालेले आहेत की वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे नंतर कोणाची काही लेगसी नाहीये, उद्धव साहेब आणि राजसाहेब काहीच नाही, त्यांना आम्ही संपून टाकू. हा निर्णय तुमच्यामध्ये आता की तुम्ही त्यांना संपू देणार की उद्धव साहेब आणि राजसाहेबांसोबत उभे राहणार, हा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे, मुंबईकर म्हणून घ्यायचा आहे. आज जे वातावरण आहे या मुंबईमध्ये, हे वातावरण ह्याच्या आधी असं कधीच नव्हतं. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर कदाचित पहिल्यांदा एवढी मोठी आपण लढाई लढत आहोत. ही निर्णायक लढाई आहे आणि या निर्णायक लढाईनंतर ठरणार आहे की मुंबई मुंबईकरांच्या हातात राहणार, मराठी माणसाच्या हातात राहणार की अफगाणिस्तान बनणार. ज्या मुंबादेवीच्या आशीर्वादाने एवढे वर्ष, एवढी दशकं, एवढी शतकं ही आपली मुंबई वाढत गेली, ती एका उद्योजकाच्या खिशात घालणार आहात तुम्ही की तुमच्या हातात ठेवणार आहात, हा निर्णय हा तुमचा असेल. विचार करा तुम्ही. जसं मी सांगितलं, मी पुन्हा एकदा, मी अमितकडे माईक देण्याच्या आधी एक शेवटचं तुम्हाला पुन्हा एकदा तेच वाक्य सांगतो जे मी रीलवर पाहिलं. माईक येणार ना, सगळे थांबलेत. अरे नाही, अमित आणि मी दोन्हीकडे फिरत आहोत. हे वातावरण जे आहे, मी जे मगाशी बोललो ते पुन्हा एकदा तुम्हाला विचारणार आहे आणि मग ह्या सभेची सांगता आपण अमितचं भाषण ऐकून करू. जे मी रील पाहिला तेच 2च गोष्टी आता तुम्हाला लक्षात ठेवायच्यात, कारण तुम्ही आपण केलेली कामं पाहिलेली, तुम्ही आंदोलन जी आपण 4 वर्ष केली ते पाहिले, भाजपने लावलेली वाट पाहिलेली, आपला वचननामा जो अमित आणि मी तुमच्या समोर आणला तो देखील पाहिलाय. तो अस्सल प्रत्येक मुंबईकरांचा वचननामा आहे. पण जे मी तुम्हाला सांगितलं, एक राजसाहेबांचं प्रेझेंटेशन हे पुन्हा 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 पहा, आणि दुसरं 1500 रुपये, 2000 रुपये, आता प्रति वोटला 10,000 रुपयापर्यंत भाजपने रेट वाढवला आहे. जे ते रील मध्ये बघितलं ते तुम्हाला एकदा आठवण करतो. ती व्यक्ती बोलते मी पैसे घेतो पण पैसे उद्या संपतील, पण जर आज भाजप किंवा मिंदेना चुकून मतदान केलं तर मुंबई उद्या संपेल आणि त्या संपलेल्या मुंबईचं आम्ही करायचं काय, हा विचार तुम्ही केला पाहिजे. आणि हा विचार करत असताना जर पर्याय तुम्हाला निवडायचा असेल, जर मुंबई आपली मुंबई सारखीच राखायची असेल, तर आपल्याला आपली शिवशक्ती आघाडी, म्हणजे जिथे इंजिन तिथे इंजिन, जिथे मशाल तिथे मशाल, आणि जिथे तुतारी तिथे तुतारी वाजवणारा माणूसच निवडायला लागेल.